नमस्कार. पर्यटनाचा मंत्र हा आपला जो पहिला भाग आपण पॉडकास्टचा प्रसारित केला त्याला तमाम पर्यटक प्रेमींनी आणि नाशिककरांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि याच्यातूनच अजून काही काही मागण्या व्हायला लागल्या. तर एक नवीन मागणी आमच्याकडे आली किंवा आम्ही नेहमी ऑफिसमध्ये बसलेलो असताना आम्हाला तो अनुभव येतो की एकाच वेळी सहलीला कपल गेले किंवा 2 मुलं असतील, एखादा मुलगा असेल, कुटुंबाचा खर्च खूप जास्त होतो आणि एकाच वेळेला एवढे पैसे काढणं थोडंसं अवघड असतं. मग याच्यावर काय पर्याय करता येईल? तर बचतीतून पर्यटन याच्यात एक तुमचा एक टप्प्याटप्प्याने खर्च पण वाटला जावा आणि कुठल्याही प्रकारचा अचानक लोड येऊ नये अशा पद्धतीने आपण बचतीतून पर्यटन कसं करता येईल. आपला छंद तर पूर्ण झाला पाहिजे परंतु अचानक लोडही यायला नको. ह्या मार्गातनं याच्यात आपण एक मार्ग काढला आणि तो आहे बचतीचा पर्यटनाचा मंत्र. तर आजचा हा बचतीचा पर्यटनाचा मंत्र तुम्हाला वाटेल की दत्ता भालेराव आता हे काय सांगताय, तर असं काही नाही. हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी आमचे मित्र आणि हा ज्या इन्व्हेस्टमेंटच्या क्षेत्रामध्ये गेली 33 वर्षापासून काम करणारे आमचे मित्र आहेत श्री अंकुश रहाळकर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. तर सर, आमच्याकडे हा जो काही प्रश्न आहे नेहमीचा की एक अचानक एवढे पैसे जायला नको म्हणून आम्हाला तुमच्याकडनं खूप सारी माहिती पाहिजे आहे. पर्यटन तर आम्हाला करायचंच आहे, लोकांनाही पर्यटन करवायचं आहे, परंतु आपल्याला इन्व्हेस्टच्या माध्यमातून, नियोजनाच्या माध्यमातून सूत्रबद्ध पद्धतीने पर्यटन कसं करता येईल याच्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. रहाळकर सरांचं तसं म्हटलं तर हा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांचे आई वडीलही या व्यवसायात होते 40 वर्षांपासून आणि त्याच्यानंतर रहाळकर सरांनी आपला तो कुटुंबाचा एक व्यवसाय म्हणून त्याला ते जॉईन झाले. तर सर, मी तुमचं स्वागत करतो आणि आपण आजच्या या पॉडकास्टला सुरुवात करूया. धन्यवाद. मला तुम्ही संधी दिली की इन्व्हेस्टमेंट आणि पर्यटन हे 2 विषय एकत्र करण्याची. सगळ्यात पहिले तर मी तुमचं धन्यवाद म्हणेन की आजकाल आपण बाहेर बघतो की खूपशे अशा काही ट्रॅव्हल एजन्सीज असतात किंवा खूप लोक असतात की ज्या लोकांकडनंच मंथली पैसे घेतात आणि नंतर एक तर योग्य परतावा देत नाही किंवा ते पैसे घेऊन पळून गेलेले असतात. तर तुम्ही एक ज्या रेग्युलेटेड स्कीम्स आहेत त्या स्कीम्स ट्रॅव्हलसाठी किंवा पर्यटनासाठी वापरायच्या आहेत. यासाठी तुम्ही हा जो काय एक उद्दिष्ट ठेवलेला आहे ते खूपच चांगलं आहे. त्यासाठी मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. सर, मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की खूपदा लोकांना खूप हौस असते फिरायचं, मला खूप सगळं जग बघायचंय, सगळं करायचं आहे. तर असं काय म्हणता येईल की खूप जास्त प्रवास करायचा आहे असं म्हणण्यापेक्षा ते तुमचं नियोजनासह उद्दिष्टासह असावं, त्याच्या बाबतीत थोडं मार्गदर्शन करा. नक्कीच. बऱ्याचदा असं होतं की मला खूप फिरायचं आहे, मी नुसतं असं म्हणून माझं काही होत नाही. बरोबर, मला त्यासाठी वेळ काढावा लागतो, पैसे बाजूला ठेवावे लागतात. आम्ही आमच्याकडे लोकांना सांगत असतो की तुम्ही गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग केलं पाहिजे. त्या गोल बेस्ड इन्व्हेस्टिंगमध्ये ट्रॅव्हलिंग किंवा प्रवास हा एक महत्त्वाचा गोल असतो. तर आपल्याला कुठे जायचं आहे, कोणत्या ट्रिप्स करायच्या आहेत, कधी करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींचं आधी योग्य नियोजन असणं खूप गरजेचं आहे. जसं आपण एक गोल सेट केला पाहिजे. मी नुसतं म्हटलं की नाही मला युरोपला फिरायला जायचं आहे, आता उपयोग नाही. मी नुसतं तुम्हाला येऊन विचारत राहीन सर युरोप टूरचे कॉस्ट काय, तुम्ही मला सांगणार, इटिनरी देणार आणि मी पुढे काहीच करणार नाही, तर त्याच्याने काही होत नाही. मला त्यासाठी माझं ठरलं पाहिजे की मला या वर्षी जायचंय, पुढच्या वर्षी जायचंय, तर मला तारीख ठरवणं गरजेचं आहे. कोणता देश बघायचा आहे, भारतातच फिरायचंय का भारताबाहेर फिरायचंय ते बघणं गरजेचं आहे. आणि मला माझं बजेट पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. सर माझं बजेट एवढं आहे, त्याच्यानुसार तुम्ही मला इकॉनॉमी ट्रिप देणार, लक्झरी ट्रिप देणार, ते तुम्ही मला सांगू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. तर गोल क्लिअर असणं हे खूप गरजेचं आहे. प्रश्न आणि पर्यटनाच्या बाबतीत तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पर्यटनामध्ये तुमचं नियोजन आणि उद्दिष्ट हे क्लिअर पाहिजे. त्याच्याशिवाय तुमची सहल यशस्वी होऊ शकत नाही किंवा यशस्वी होते पण मग त्यासाठी तुम्ही खूप काही पेड करता, तर तेवढी त्याची गरज नसते. तर हे खूप चांगलं सांगितलं तुम्ही. कारण कसं होतं की सहलीच्या किमती वेगवेगळ्या आहेत. डोमेस्टिक सहलीचा खर्च वेगळा असतो, इंटरनॅशनल सहलीचा असतो. इंटरनॅशनलमध्ये पण युरोप, ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेसारख्या मोठ्या सहली असतील तर त्याचा खर्च वेगळा असतो. त्याच्यामुळे तुमचं उद्दिष्ट हे क्लिअर पाहिजे. परंतु हे करत असताना म्हणजे जर समजा आमच्याकडे लोक म्हणतात की आम्ही तुमच्याकडे पैसे देऊ पण आपल्याला ते करायचं नव्हतं, म्हणून आपण तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित करू किंवा आपले जे परिचय आहे, तुम्ही जे इतक्या वर्षापासून काम करता, तर बचत तर करायची पण बचत करताना लोक नक्की चूक काय करतात? बरोबर.
लोक जनरली दोन मोठ्या चुका हा. करतात. एक तर ट्रॅव्हल प्लॅन करताना अचानक ठरवून टाकायचं हो. की मी अचानक तुमच्याकडे आलो की सर मला या आठवड्यात किंवा आता सुट्टी लागतेच आहे, नवरात्र झालं की मला लगेच कुठेतरी फिरायला जायचं. तर अशा गोष्टी झाल्या तर याच्याने काय होतं की टूरची किंमत पण वाढते, कारण की मी अचानक केल्यामुळे एअरलाईन्सचं तिकीट महागाचं राहणार, सगळ्या गोष्टी राहणार. दुसरं गोष्ट, मला त्या ट्रिपमध्ये जो अनुभव मिळणार आहे तो पण मला चांगला मिळत नाही, कारण की तुम्ही आयत्या वेळी सगळं टूर बुक केलेली असतात. बरोबर. आणि मग माझ्याकडे आयत्या वेळी सगळे खर्च वाढल्यामुळे माझा फायनान्शियल प्रॉब्लेम पण होतो की मी ठरवलेलं असतं मी ₹1,00,000 करून देईन, तुम्ही मला बसवून पण दिली, पण मला तिथे जाण्यासाठी, तिथे गेल्यानंतर मला काही खरेदी करायची असेल, काही करायचं असेल तर त्यासाठी पैसे कमी पडतात किंवा तो प्रॉब्लेम होतो. सो ही चूक सगळ्यात मोठी असते. आपल्याला हे ट्रॅव्हलिंग हे काय म्हणतात की एखादा रविवारी वगैरे मी जस्ट बाहेर फिरायला जातोय असा विषय नसून हा प्रॉपर नियोजन करून करायचा विषय आहे. जसं आपण बाकीच्या गोष्टी करतो की मला घर घ्यायचं असेल तर आपण असंच जाऊन घर घेऊन येत नाही की अरे मला आवडलं मी विकत घेतलं, असं नसतं. आपण त्यासाठी प्रॉपर नियोजन करतो की मला हप्ते भरायला परवडणार आहे का, मला लोकॅलिटी कोणती बघायची, मला किती स्क्वेअर फूटचं घर लागणार आहे, 2 BHK लागणार आहे का 3 BHK लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण तसा विचार करतो. तसाच विचार ट्रॅव्हलिंगसाठी पण केला पाहिजे की मला कुठे जायचंय, डोमेस्टिक फिरायचंय, बाहेर फिरायचंय, त्याच्यानंतर माझं बजेट किती आहे, माझ्याकडे पैसे किती आहेत, मी किती खर्च करू शकतो, अडी अडचणीला तिथे आयत्यावेळी मला काही खर्च लागला जास्तीचा, ते पैसे माझ्याकडे आहेत का, यांचं नियोजन करून केलं पाहिजे. तर ही चूक सर्वसामान्यतः खूप लोक करतात की अचानक प्लॅन करतात आणि जातात, आणि मग तिथे मेन प्रॉब्लेम त्यांना होतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, एक तर त्या डेस्टिनेशनला तरी नावं ठेवली जातात किंवा ज्यांच्या थ्रू गेले त्यांना तरी नावं ठेवली जातात, पण मुळात चूक जी असते ती स्वतः ग्राहकाची असते. येस. पण मला असं म्हणायचं होतं की समजा की आता एखादी आपण असं समजू की डोमेस्टिक सहल 50-60 हजार बऱ्यापैकी चांगली होते. आपल्या ज्या आशिया खंडातले जवळचे जे देश आहेत त्या सहली ₹1,00,000-1,25,000 चांगल्या होतात. आरबीच्या बाहेरच्या तुम्हाला सहली सांगितलं की युरोप असेल किंवा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असेल, अमेरिका असेल, साधारण 3.5 लाखाच्या पुढे होतं. आपण याला असं स्पेसिफिक एका सहलीला उद्दिष्ट धरलं, आपण असं समजू की ₹1,00,000 आपण आशिया खंडातली एखादी सहल करतो आहे, दुबई, श्रीलंका टाईपचे, त्यामुळे याचं प्लॅनिंग कसं करायचं? सगळ्यात पहिले याच्यात आपल्याला बघितलं पाहिजे की मला टूर कधी करायची. समजा मी आता असं एक एक्झाम्पल धरतो की मला पुढच्या वर्षी जायचंय, समजा ₹1,00,000 कोणतं पण डेस्टिनेशन होते की ₹1,00,000 सहल मला पुढच्याच वर्षी करायची. तर आता इन्व्हेस्टमेंटच्या जर का आपण बघितलं तर 1 वर्ष आम्ही शॉर्ट टर्म पिरियड धरतो. तर शॉर्ट टर्म साठी सेव्हिंग करताना आपण इक्विटी फंड मधली SIP करणं टाळलं पाहिजे, कारण की 1 वर्षामध्ये मार्केट हे वर खाली होऊ शकतं. तर शॉर्ट टर्म साठी काही डेट फंडातलं SIP आपण करू शकतो किंवा बँकेतला RD करू शकतो. दोनपैकी काही केलं, दर महिन्याला आपल्याकडे पैसे बाजूला ठेवले पाहिजे. खूप जास्त रिटर्नची अपेक्षा नाही केली पाहिजे 1 वर्षाच्या SIP साठी किंवा 1 वर्षाच्या RD साठी. तुम्हाला काय 5-6% त्याच्यामध्ये रिटर्न्स मिळतात, तर तुम्ही असं समजू शकता की तो तुम्हाला टूर मध्ये डिस्काउंट मिळाला. सो जी काय तुमची टूरची कॉस्ट असेल, समजा 1,20,000 असेल, तर मी ₹10,000 महिना बाजूला ठेवला पाहिजे आणि माझं पैसे तिथे तयार केले पाहिजे. पण म्हणजे अशा प्रकारचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत की तुमचे पैसे सुरक्षित राहतील, तुमच्याकडेच राहतील, प्लस तुमचा सहलीचा खर्च थोडाफार तरी कमी तरी होऊ शकतो, किंवा तुम्हाला जो परतावा व्याज रूपाने किंवा याच्याने मिळणार आहे त्यात तुम्ही शॉपिंग करू शकता, किंवा अजून काही 1-2 दिवस एखादा देश किंवा एखादी छोटी सहल वाढवू शकता. अगदी बरोबर. त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. नक्कीच. असं आपण पैसे बाजूला ठेवल्याने 2 गोष्टी होतात. एक तर हे पैसे तुमच्या स्वतःच्या नावानेच इन्व्हेस्टेड असतात. बरोबर. आपण जे इन्व्हेस्ट करतो ते एक तर बँकांमध्ये इन्व्हेस्ट करतो, जे RBI ने रेग्युलेट केलेलं आहे, किंवा आपण म्युच्युअल फंडची SIP केली तर ती SEBI ने रेग्युलेट केलेली आहे. त्या रेग्युलेटेड ज्या एंटिटीज आहेत त्याच्या थ्रू ती इन्व्हेस्टमेंट होते. त्यामुळे ते पैसे घेऊन कोणी पळून गेलं हा प्रकार त्याच्यात होत नाही. आणि आपल्याला जे काही रिटर्न्स मिळतात तर तुम्ही ॲज अ टूरची डिस्काउंट म्हणू शकता, किंवा जे काही एक्स्ट्रा तुम्हाला खर्च करायचे किंवा तिथे शॉपिंग करायची त्यासाठी ते पैसे तुम्हाला जे काही वरती व्याज मिळालेलं आहे ते तुम्ही वापरू शकता. किंवा जसं तुम्ही म्हटले की तुमची 5 दिवसाची टूर असेल, एखाद्याला 1 दिवस एक्सटेंड करून घ्यायचा आहे, तर तसं पण त्याच्यासाठी ती कॉस्ट आपण वापरू शकता. पण आता बचत करताना पण बघा 2 प्रकार असतात. काही लोकांकडे फिक्स डिपॉझिट असतं, म्हणजे आपण FDR वगैरे म्हणतो, तर ते चांगलं की रिकरिंग दर महिन्याला काही ठराविक रक्कम अटकवलं चांगलं? याच्यात तुम्ही काय प्रिफर करा? प्रश्न खूप चांगला आहे, मला आवडला. बेसिकली कसं असतं, हा प्रश्न मला माझ्या बाकी गोलसाठी पण लोक खूप विचारतात की फिक्स डिपॉझिट चांगलं का RD चांगलं, किंवा म्युच्युअल फंड मध्ये 1 रकमी टाकणं चांगलं का मंथली टाकणं चांगलं. तर याचं उत्तर एकदम सोपं आहे की जर का आज माझ्याकडे 1 रकमी पैसा असेल तर मी तो फिक्स डिपॉझिट मध्ये टाकला पाहिजे. आज माझ्याकडे समजा 10 लाखाचा कॉर्पस आहे तर तो मी फिक्स डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्ट करून त्याच्या व्याजावरती फिरून आलो पाहिजे. म्हणजे माझे कॉर्पस जे आहे तसं इंटॅक्ट राहतं आणि माझं व्याजावरती फिरणं होतं. पण समजा एखादा सॅलरीड एम्प्लॉई आहे किंवा मला मंथली इन्कम मिळत आहे, माझ्याकडे 1 रकमी कॉर्पस नाहीये, किंवा जो कॉर्पस आहे तो मला दुसऱ्या कोणत्या तरी गोलसाठी वापरायचा आहे,
तर त्यासाठी तुम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट करणं हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. त्या केसमध्ये मग तुम्ही एक तर आरडी करा किंवा बँकेत आरडी केली किंवा म्युच्युअल फंडमध्ये SIP करा की ज्याच्याने तुम्हाला बेनिफिट मिळेल. त्यातही अजून एक सांगण्यासारखं आहे की आरडी पेक्षा SIP जास्त चांगली असते. याचं कारण असं आहे की आरडी साठी तुम्हाला 10 इयर्स असतात आणि तुम्ही 6 महिन्याची करा, वर्षभराची करा. आता जसं आपण सप्टेंबरमध्ये बोलतोय, समजा माझी पुढची टूर तुमच्याकडे समजा टूर आहे आणि ती आहे ऑगस्टमध्ये, तर पूर्ण 1 वर्ष होत नाही, तर मला पैसे 11 महिन्यातच लागणार आहेत किंवा 10 महिन्यातच लागणार आहेत. किंवा समजा तुम्हाला ऍडव्हान्स द्यायचा आहे तर तुम्ही 7व्या महिन्यातच पैसे मागितले, सो आरडी मी मध्ये तोडू शकत नाही, तोडली तर माझं नुकसान होतं. पण SIP ला आपल्याला फ्लेक्झिबिलिटी असते की मी SIP जरी चालू केलेली आहे, मध्येच मला पैसे लागले, मी काढून तो खर्च एक स्पेसिफिक केला. खूप छान. सो आपण त्या दृष्टीने पैसे बाजूला ठेवू शकतो. सो ज्यांच्याकडे एकरकमी पैसे आहेत त्यांनी ते लमसम इन्व्हेस्टमेंट करून त्याच्या व्याजावरती फिरून यावं. ज्यांच्याकडे एकरकमी पैसे नाही आहेत त्यांनी दर महिन्याला पैसे बाजूला ठेवावे. आणि SIP हा सगळ्यात चांगला मार्ग आहे तुमच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करेल. आम्ही आमच्या ऑफिसमध्ये म्हणतो की SIP म्हणजे काय, तर सगळ्या इच्छा पूर्ण. तुमच्या ट्रॅव्हलिंगच्या इच्छा असू दे, घर घ्यायचं असू दे, तुमचा कोणता पण गोल असू दे, तो सगळा SIP ने पूर्ण होतो. पण आता आपण जरी लोकांना सुचवत असलो किंवा तुम्ही सांगत असले, पण शेवटी मार्केटमध्ये आपण जेव्हा पैसे आटतो तर त्याच्यात थोडासा रिस्क किंवा धोका हा प्रकार आलाच नाही. बरोबर. त्याच्याबद्दल काय सांगा? नक्कीच. आता मी जेव्हा म्हटलं ना की SIP, तर मार्केटमध्ये खूप मोठा मिसकन्सेप्शन आहे की म्युच्युअल फंड फक्त शेअर बाजारातच इन्व्हेस्ट करतात. तर असं नाहीये. म्युच्युअल फंडमध्ये बेसिकली 3 ब्रॉड कॅटेगरीज आहेत. एक आहे कॅटेगरी ज्याला इक्विटी फंड्स म्हणतात की जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. दुसरी कॅटेगरी आहे ती डेट कॅटेगरी, ती बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करते. आणि तिसरी कॅटेगरी हायब्रिड, ते बॉन्ड आणि शेअर दोघांमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर आपल्याला टूर कधी करायची आहे, माझं उद्देशाची तारीख काय, त्याच्यानुसार मी ठरवलं पाहिजे की मी कोणत्या कॅटेगरीच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. म्हणजे जर का मला वर्षभरात फिरायला जायचंय, 2 वर्षामध्ये फिरायला जायचं आहे, तर मी डेट फंडमध्ये SIP केलं पाहिजे. डेट फंड हे तुमच्या बँक आरडी सारखेच चालणार, पण तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी देणार, पैसे कधी पण विड्रॉ करायचे. बरोबर. समजा मी आज तुम्हाला म्हटलं की माझं प्लॅनिंग झालेलं आहे, मी पहिले 2-3 वर्ष डोमेस्टिकच फिरणार आहे आणि 3-4-5 वर्षानंतर मला फॉरेनला फिरायचं, तिथे मला कारण की पैसे पण जास्त लागणार. तर अशाच्यामध्ये मी इक्विटी फंडमध्ये SIP केली पाहिजे. माझं जेव्हा टेन्युअर 3-5 वर्षाच्या पेक्षा जास्त असेल तेव्हा मी इक्विटी फंडमध्ये SIP केली पाहिजे. त्याच्यातले फायदे असे असतात की लॉंग टर्म मध्ये हे मार्केटचा जो चढ उतार असतो तो सगळा नलिफाय झालेला असतो. ही सगळी जी भीती आहे की शेअर बाजार एकदम खाली आला, वरती गेला, ही जी भीती असते ही सगळी शॉर्ट टर्म मध्ये असते. तुम्ही कधी पण 5 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त पिरियड साठी बघितलं तर तुम्हाला मार्केटची भीती राहत नाही. त्यामुळे तिथे तो काही प्रश्न नाही. त्यातही जर काही एखाद्याला अजून भीती वाटत असेल तर आम्ही त्यांचं कस्टमाइज प्लॅनिंग पण करून देतो की समजा तुमची रिस्क घ्यायची जास्त कॅपॅसिटी नाहीये, तुम्ही हायब्रिड फंड मध्ये करा किंवा टूर्स नुसार आपण त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून देऊ शकतो की किती रुपये तुम्ही डेटमध्ये केले पाहिजे, किती रुपये जे आहेत हे इक्विटीत केले पाहिजे, प्रॉफिट बुकिंग कधी केलं पाहिजे, या गोष्टी आपण करतो. त्याच्याने हा बाजारातील चढ उताराची भीती कमी होते आणि कस्टमरला लॉस होत नाही. आणि हे तुम्ही खूप छान सांगितलं, कारण काही पर्यटक म्हणजे पर्यटक एकसारखे नसतात, काहींना रिस्क घेऊन खेळायची सवय असते, तर काहींना सुरक्षित खेळायची सवय असते. सो त्यांच्या आवडीनिवडीनुसार प्लस तुमच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला चांगला मार्ग निवडता येतो. पण याचा नक्की आता गुंतवणुकीचा पहिला टप्पा कसा आपण पकडायचा, म्हणजे सुरुवात कशी करायची? बरं. तर सर्वात मी म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे म्हटलं की गुंतवणुकीची सुरुवात करताना आपल्याला सगळ्यात पहिले हे बघणं गरजेचं आहे की माझा गोल काय, मला कुठे जायचं. कारण की जर का कुठे जायचंय हेच माहिती नसेल तर आता तुमच्याच या कॉन्टॅक्टमध्ये मी सांगतो की जर का मी तुम्हाला कुठे जायचं जर का सांगितलं नाही, मी सांगितलं मला फिरायला जायचं फक्त, तर तुम्ही मला कोणताच प्लॅन देऊ शकत नाही. तुमच्याकडे हजारो ट्रिप्स असतील तर तुम्ही मला सांगू शकत नाही की कोणती ट्रिप पाहिजे. बरोबर. तर तसं इन्व्हेस्टमेंटचा टप्पा करताना पण तेच आपल्याला बघावं लागतं की मला कुठे जायचंय, म्हणजे माझं पहिले लक्ष काय. बरोबर. तर मी तुम्हाला सांगितलं की मला से फॉर एक्झाम्पल डोमेस्टिक ट्रिप्स दर वर्षाला एक ट्रिप करायची, किंवा माझ्याकडे आम्ही क्लायंटला हे प्लॅनिंग करून देतो की माझ्याकडे क्लायंट्स बराच आम्ही कसं प्लॅन सांगतो लोकांना की तुम्ही अल्टरनेट इयर डोमेस्टिक ट्रिप करा, अल्टरनेट इयर इंटरनॅशनल ट्रिप करा, म्हणजे तुमच्या खिशावरती पण जास्त भार येत नाही. बरोबर. आणि तुमचं जग पण फिरणं होतं आणि भारत पण फिरणं होतं, दोन्ही गोष्टी होतात. सो त्याच्यामुळे आम्ही काय करतो की फॅमिली साईज किती आहे, की तुम्हाला काय म्हणतात त्याला की इकॉनॉमी ट्रॅव्हल करायचं आहे का, तुम्हाला एकदम लक्झरियसच पाहिजे, 5 स्टार हॉटेल्सच पाहिजे का 2-3 स्टार हॉटेल पण चालणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर एक साधारण अंदाजे किंमत काढली जाते आणि त्याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करतो. त्यात आम्ही इन्फ्लेशन पण करतो, कारण की महागाई तर सगळ्याच सेक्टर्समध्ये असते, महागाईमुळे किमती थोड्या वाढत असतात. सो आम्ही त्याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून एक अमाऊंट कॅल्क्युलेट करून देतो. तुम्ही जर का दर महिना एक अमाऊंटची SIP केली तर हा तुमचा पूर्ण ट्रॅव्हल प्लॅन रेडी होतो. त्याच्यात आम्ही असं डेस्टिनेशन वगैरे सांगत नाही, आम्ही अमाऊंट वाईज सांगतो की एवढ्या रुपयामध्ये तुम्ही कुठे पण फिरून येऊ शकता.
आता कसं होतं की काही ज्या प्रदेशातले सहली आहे तर त्याच्यात एक ठराविक रक्कम पण आपल्याला मेंटेन करावी लागते अकाउंटला, म्हणजे बँकेच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला ती व्हिसाच्या वेळेस दाखवावी लागते. प्लस टूरचा एक खर्च आहे. तर म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की एक सेव्हिंग खात्यात बचत पण ठेवायला लागते आणि दुसऱ्या बाजूला सहल खर्च पण भरायचा. या दोघांचा समतोल कसा साधायचा? त्याच्यामध्ये सगळ्यात जे आहे की समतोल साधण्यासाठी म्हणजे एकतर तुमच्या ज्या फिक्स डिपॉझिट्स वगैरे असतात किंवा म्युच्युअल फंडमध्ये जी नॉर्मल इन्व्हेस्टमेंट असते जी तुम्ही ट्रॅव्हलसाठी नाही दाखवत ती पण तुम्ही तिथे ऍज अ बॅलन्स म्हणून दाखवू शकता व्हिसा पर्पजसाठी, कारण की तुमचे बाकीच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट असतील त्या व्हिसासाठी धरतात. दुसरं जर का तुमच्याकडे लिक्विडिटीचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे मी म्हटलं की माझ्याकडे आता 20 लाख रुपये, मला तुम्हाला ते 20 लाख रुपये द्यायचे पण आहेत आणि व्हिसासाठी दाखवायचे पण आहेत. सो म्युच्युअल फंडमध्ये लोन अगेन्स्ट सिक्युरिटी म्हणून एक ऑप्शन आहे की तुम्ही म्युच्युअल म्हणजे माझा जो रिटायरमेंटचा फंड चालू आहे किंवा मी घर घेण्यासाठी जे पैसे बाजूला ठेवलेले आहेत आणि की व्हिसाचा जी रिक्वायरमेंट असते ती शॉर्ट टर्म साठी असते की मला व्हिसा मिळस्तवरच ते बँक बॅलन्स दाखवायचा आहे. एकदा व्हिसा मिळाल्यानंतर मी ते पैसे परत काढून घेऊ शकतो. पैसे बरोबर. तर आपण लोन अगेन्स्ट सिक्युरिटी वापरून ते 20 लाख रुपये मी काढून घेऊ शकतो. माझ्या बॅलन्सला मेंटेन केला, मला जसा व्हिसाचा क्लिअरन्स मिळाला त्याच्यानंतर मी ते पैसे परत भरून टाकले. सो आपण हा एक पर्याय त्याच्यामध्ये वापरू शकतो. दुसरा पर्याय मी जसं म्हटलं की आपले स्वतःचे जे काही बाकी असेट्स आहेत त्या तुम्ही तिथे बॅलन्स म्हणून दाखवू शकतो. पण आता बघा, आपण आता नुसतंच आपण सहलीवरती बोलतो आपण, पण एखाद्याला एखादं कुटुंब चालवायचं असतं त्याला एक म्हणजे काय म्हणता येईल की त्याला पण एक तारेवरची कसरतच करायची असते. त्याला घराचे हप्ते पण असतात, त्याला गाडीचे हप्ते असतात, मुलांची फी असते आणि म्हणजे थोडक्यात त्याचे इतर दैनंदिन खर्च समजू आपण. आणि दुसऱ्या बाजूला हा सहलीचा एक काय म्हणतो आपण हप्ता बाजूला काढून ठेवले ठराविक रक्कम, परत याचाही समतोल थोडासा नक्कीच साधला पाहिजे, गेला पाहिजे. याच्यासाठी काय सुचवा? याच्यासाठी आम्ही क्लायंटला काय सांगतो की तुम्ही कम्प्लीट फायनान्शियल प्लॅनिंग करून घेतलं पाहिजे. अच्छा. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये काय होतं की तुमचा फक्त एकच गोल नाही बघितलं, त्याच्यामध्ये आम्ही तुमचा इन्कम एक्सपेन्सेस पण बघतो. तुमच्याकडे ऍक्च्युली तुम्ही मंथली किती घरात आणताय, तुमचा घरातला खर्च किती आहे तो आपला बघितला जातो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघितली जाते की तुमचे गोल्स कोणते कोणते आहेत. तसं आम्ही म्हणतो की रिटायरमेंट वरती पण फोकस केला पाहिजे, कारण की रिटायरमेंट हा खूप महत्वाचा गोल आहे. बाकी सगळ्या गोष्टींसाठी लोन मिळतं, रिटायरमेंटसाठी लोन मिळत नाही. बरोबर आहे. सो रिटायरमेंट गोल बघितला पाहिजे. मुलांचे एज्युकेशन असतात, मुलांची लग्न असतात, घर घ्यायचं असतं, तुम्ही जसं म्हटलं की EMI भरायचा आहे किंवा डाऊन पेमेंट भरायचं आहे. तर ह्या सगळ्या जेव्हा आपण लिस्ट डाऊन करतो तेव्हा आपल्याला कळतं की मी कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये अलोकेट करू शकतो. तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरा असतो प्राधान्यक्रम, की एखादा म्हणेल की मला फिरणं हा माझा पहिला प्राधान्य आहे, एखादा म्हणेल माझा रिटायरमेंट हा सगळ्यात पहिला प्राधान्य आहे. तर आम्ही काय करतो की प्राधान्यक्रमानुसार सगळे गोल लावतो आणि त्याच्यानुसार मग आपल्याकडे जे काही पैसे असतील ते अलोकेट करतो. आणि त्याच्यानुसार मग लोकांना ते पण कळतं की बरेच लोक आता माझ्याकडे येतात, ते म्हणतात मला वयाच्या 50व्या वर्षी रिटायरमेंट घ्यायची आहे आणि मला 1 लाख रुपये महिना पेन्शन पाहिजे. मग ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन केल्यानंतर कळतं की 50व्या वर्षी जर का रिटायरमेंट झाला तर 1 लाख रुपये मिळणार नाही, 20,000 रुपये मिळतील. किंवा 1 लाख रुपये पाहिजे असेल तर 60-65 वर्षापर्यंत काम करावं लागेल. सो हे जसं आपण कॅल्क्युलेशन करतो तर हे कॅल्क्युलेशन करणं म्हणजे फायनान्शियल प्लॅन करणं. सो तुम्ही प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग जर का केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतनं क्लॅरिटी मिळते की माझ्याकडे पैसे किती आहेत, मी काय काय गोष्टी करू शकतो, काय काय गोष्टी करू शकत नाही हे पण मला त्यातनं कळतं. त्यामुळे ह्या 2 गोष्टी असणं गरजेचं आहे. आता आपण हे थोडस सगळं बोललो, नक्की गुंतवणुकीचे पर्याय काय काय असे उपलब्ध असतात की आपल्याला सहल खर्च साईडला काढायचा आहे? बरं, पर्याय काय काय? सहल खर्च बाजूला काढण्यासाठी जसं मी मगाशी म्हटलो की तुम्ही रिकरिंग डिपॉझिट करू शकता, त्याच्यानंतर SIP करू शकता, कंपनी फिक्स डिपॉझिट्स असतात, बॉन्ड्स असतात, म्युच्युअल फंड आहेत लमसम टाकण्यासाठी, असे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे आपल्याकडे पर्याय आहेत. तर त्यातला कोणता पर्याय निवडायचा हा कदाचित तुमचा पुढचा प्रश्न असेल. पुढचा म्हणजे कोणता पर्याय निवडायचा तर ते अगेन जातं की मला कधी पैसे लागणार आहेत आणि कसे पैसे लागणार. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा माझ्याकडे आज लमसम 5 लाख रुपये आहेत, मी एखाद्या फंडात इन्व्हेस्टमेंट केली, त्यातनं मला जो डिव्हिडंड मिळतोय त्या डिव्हिडंडवरती माझी एखादी ट्रिप होऊन जाते. बरोबर. किंवा जसं मी म्हटलं की माझ्याकडे दर महिन्याला पैसे येत आहेत तर मी कोणती SIP करेन किंवा RD करेन आणि माझा तो गोल पूर्ण करेन. एक मला असं वाटायला लागलं की तुमच्याशी बोलल्यानंतर की आपल्याला जसं लहानपणी सूत्र शिकवायची गरज आहे तसं म्हणायचे 3 मुद्दे दिसत आहेत: तुमची इच्छा, तुमची गरज आणि तुमचं टार्गेट. बरोबर. ह्या तिघांचं आपल्याला प्रॉपर जमवलं पाहिजे. अगदी बरोबर. बऱ्याचदा काय होतं की आपल्या गरजा पूर्ण करायच्या गरजेचं असतं जास्त करून. बरोबर. पण इच्छा आणि गरज मध्ये खूप चांगला फरक असतो. गरज म्हणजे नीड, इच्छा म्हणजे वॉन्ट. आता जसं iPhone 17 लॉन्च झालाय, खूप जण त्याच्या मागे लागलेत घेण्यासाठी, पण त्याची गरज नाही, ती इच्छा असते. राईट. तर
मी तर म्हणजे या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगेन की 1-1.5 लाखाचा फोन घेण्यापेक्षा ज्यांच्याकडे बजेट कन्स्टेंट आहेत त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडे बजेट कन्स्टेंट नाही त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण बजेटचे कन्स्टेंट असतात, 1-1.5 लाखाचा फोन घेण्यापेक्षा तुम्ही एखाद्या चांगल्या लोकेशनला फिरून येऊ शकता तेवढ्या किमतीमध्ये. बरोबर. एखादी 40-50 हजाराची डोमेस्टिक टूर घेऊन नवरा बायको एक मुलगा छान एखादी ट्रिप करून येऊ शकतो. तर आपल्याला गरज आणि इच्छा म्हणजे वॉन्ट आणि नीड याच्यात समतोल राखणं गरजेचं आहे. कोणत्या गोष्टीला जास्त महत्व देणं हे जास्त महत्वाचं बघितलं पाहिजे आपण, की नीड्स वरती जास्त फोकस केला पाहिजे, वॉन्ट्सला तुम्ही थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे. ह्या तिघांचा ताळमेळ घालता. येस. आता बघा आपण एक बघितलं म्हणजे तुमच्यापेक्षा थोडंसं माझं वय जास्त आहे, पण मी एक बघितलं आमच्याकडे जे लोक येतात ना त्यांचा सुरुवातीचा जो कालावधी होता हा सगळा आपण काय म्हणतो संघर्ष, स्वतःला उभं करणं, कुटुंबाला उभं करणं, घराला उभं करणं, मुलांचे शिक्षण, आणि खूपशे लोक आता आजकाल माझ्याकडे असे येतात की त्याचं फिरणंच राहून गेलं. कारण खूपदा आपल्याकडे अशी काही फिरणं ही कधी कन्सेप्ट नव्हतीच. आता खूप मोठ्या प्रमाणावर लोक फिरायला लागले, पण तो जो एक काळ होता ना फार तर फार लोक काशीला वगैरे जायचे आणि फिरणं संपलं असं समजायचे. पण आता मोठ्या प्रमाणावर लोकांना फिरायची सवय लागलेली आहे किंवा आवड निर्माण झाली, आणि खूपशे लोक असे आहेत की त्यांनी जे काही कष्ट केले, संघर्ष केला, त्याच्यात त्यांची मुलं खूप चांगल्या पदावर पोहोचली. आता त्यांच्याकडे ऍट ए टाइम खूप पैसा आलेला आहे, तो रिटायरमेंट मधनं आला. त्या एखाद्या ऍव्हरेज 50-1 लाख रुपये बिल आले रिटायरमेंट मधनं. तर त्याचं काय जी सगळी पुंजी असते, तर त्या 50-1 लाखाचा वापर तरी कसा करावा याच्यात तुम्ही काही सांगू शकता? म्हणजे असं समजा की त्याला आता घरासाठी त्याची गरज नाही, पण त्याचा फंडही टिकला पाहिजे त्याच्याकडे, प्लस त्याला रिटर्न्स पण आले पाहिजे. म्हणजे कारण शेवटी पुढे भविष्यात पैसे लागतातच कशाला. याच्यात काय सुचवाल? नक्कीच. याचं उत्तर द्यायच्यात एक मी छोटंसं डिस्क्लेमर देईन सगळ्या माझ्या म्हणजे बघणाऱ्या लोकांना, की हे एक मी आता जनरलाइज उत्तर देतोय. हे उत्तर केस टू केस बदलू शकतं, कारण की समोरच्या माणसाच्या बाकीच्या गोष्टी काय आहेत ह्या मला आता माहिती नाही. बरोबर. प्रश्नाला अनुसरून मी उत्तर देतोय, पण याच्यावरनं डायरेक्टली हा सल्ला मानू नये, गुंतवणुकीचा सल्ला मानू नये, आणि तुमच्या प्रोफेशनल्सला तुम्ही विचारून आणि याचं तुम्ही कस्टमाइज रित्या याचं उत्तर तुम्ही करून घ्या. पण एक जनरलाइज उत्तर देतो की हे जे काय आता तुम्ही 50 लाख रुपये सांगितले, बरोबर, आणि त्याच्यात बाकी काही त्या 50 लाखाने दुसरं काही त्यांना गरज पूर्ण करायची नाहीये असं आपण एक ऍझम्पशन घेऊ. बाकी सगळं झालेलं आहे, फक्त फिरण्यासाठीच हे पैसे वापरायचे. तर मी याच्यात सांगेन की चांगले हायब्रिड फंड्स असतात, त्या हायब्रिड फंड्स मध्ये पैसे लावून त्यातनं आयदर डिव्हिडंड किंवा SWPच्या माध्यमातून ते पैसे विड्रॉ करायचे, बरोबर, आणि ते पैसे आलेले जे आहेत हे ट्रॅव्हलिंगसाठी वापरायचे. तर 50 लाखाच्या कॉर्पसमध्ये त्यांचं म्हणजे मी आता कोणते रिटर्न्स कमिटमेंट देत नाहीये, पण त्यांचं पूर्ण जगाच्या सगळ्या ट्रिप्स आरामात होऊ शकतात दरवर्षी त्याच पैशांमधून, आणि त्यांचं जे मेन प्रिन्सिपल आहे हे इंटॅक्ट राहील. मला तेच म्हणायचं होतं की आपण एक म्हणतो शेवटी की ते आपण म्हणतो की आम गुठली हो की दाम, त्या टाईपचं की माझे पैसे माझ्याकडेच राहतील, बरोबर, आणि मला फिरण्यासाठीचा जो काही व्याजाचा जो परतावा असेल किंवा रिटर्न्स असेल त्याच्यात माझी टूर मग ती छोटी असो मोठी असो नक्की असं आपल्याला दोन्ही गोष्टी आणि ते आरामात प्लॅन होऊ शकतात. 50 लाख या अमाऊंट मध्ये तुमच्या सगळ्या ट्रिप्स आरामात होऊ शकतात. याच्यात फक्त माझा सल्ला असा राहील की जेवढी ट्रिपची कॉस्ट आहे तेवढेच पैसे त्यातनं दरवर्षी विड्रॉ करायचे आणि फिरून द्यायचे. ते तर आपल्याला आहे. कारण मला हे पण तुम्हाला विचारायचंच होतं की शेवटी मार्केटमध्ये चढ उतार असतील, टूर कॉस्टही बदलत राहतात, कारण बऱ्याचशा पर्यटन आपल्या परदेशातले सहले आहेत ते रुपयाचं मूल्य कसं ठरलं त्याच्यावरती डिपेंड असतात. एअरलाईनच्या भाव कमी जास्त होत राहतात, त्याच्यामुळे आपल्याला ऑलरेडी हे आता तुम्ही सांगा की थोडं मार्जिन ठेवत लागतं. म्हणजे मी जरी म्हटलो की डोमेस्टिक सेल 50,000 चांगला प्रश्न आहे, कारण की आता जसं रिसेंटली आपण बघाल की रुपया डेप्रिशिएट झालेला आहे काही जिओपॉलिटिकल कारणांमुळे. तर जे लोक इंटरनॅशनल टूर करतात त्यांनी त्यांच्या बजेटमध्ये साधारण 10 ते 15% हा ऍडिशनल रिझर्व्ह ठेवला पाहिजे, कारण की रुपयाची किंमत आपल्या कोणाच्याच हातात नाहीये, बरोबर. त्यामुळे तिथे गेल्यानंतर दुसऱ्या देशात जर का गेलो, US मध्ये गेलो तर डॉलरमध्ये खर्च करायचा आहे, युरोपमध्ये गेलो तर पाऊंड मध्ये खर्च करायचा आहे, अगदी एशियन कंट्रीज मध्ये गेलो, सिंगापूरला गेलो तर सिंगापूर डॉलरमध्ये खर्च करायचा आहे. सो ह्या गोष्टी म्हणजे त्यांचा रुपया आणि तो जो दुसरी करन्सी आहे त्याचा रेशो हा रोज बदलत असतो. तर आपल्याला 10 ते 15% हे मार्जिन आपल्याकडे असणं कधी पण गरजेचं आहे. म्हणजे माझं बजेट जर का 5 लाख रुपयाचं असेल तर मी ऍक्च्युली 4 लाखाचीच सहल बुक केली पाहिजे. म्हणजे असं प्लॅनिंग केलं पाहिजे की मी 4 लाखात सहल करेन तर माझ्याकडे 1 लाख रुपये उरतात. म्हणजे ऐकत्या वेळी जर का ह्या बाकीच्या गोष्टींमुळे किंमत वाढली तरी मी ती सहल आनंदात पूर्ण करू शकतो. तिथे गेल्यानंतर मला टेन्शन येणार नाही की आता माझ्याकडचे पैसे संपले. खूप चांगलं. मला सरांना म्हणजे असंच विचारायचं होतं की फुटत प्रवास कसा करता येईल, किंवा म्हणजे खरा मुद्दा माझा वेगळा होता, छुपा अजेंडा तो की माझे पैसे माझ्याकडेच राहिले पाहिजे.
आणि मला जो काय परतावा मिळतो त्यातून सल कशी करता येईल हे मी पर्यटकांसाठी विचारत होतो. तर ते प्रवास मी तुम्हाला म्हटलं की ते पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि त्याच्यात जो काही ग्रोथ तुम्हाला दरवर्षी मिळत जाईल त्याच्यातनं तुम्ही म्हणजे फ्रीमध्ये तुमचा प्रवास होऊ शकतो. याच्यावर मी तुम्हाला सांगतो, माझ्या एका क्लायंटचं मी नाव नाही घेत तिथे कोणते क्लायंट आहे म्हणून, तर माझे क्लायंट होते की त्यांना जपानला फिरायची खूप इच्छा होती. सो त्यांना मी SIP रेकमेंड केली. आता किती वर्ष केली काय हा मुद्दा इथे नाहीये, किती वर्ष SIP केली काय. सो त्यांनी ती SIP केली आणि SIP मुळे ती पूर्ण फॅमिली जी आहे त्यांची फॅमिलीची जपानची टूर पूर्ण झाली. सो त्यामध्ये माउंट फुजी मला वाटतं त्याचं ते माझ्यासाठी तिकडे एक गिफ्ट पण घेऊन आले. ते माझ्या डेस्कवरती ठेवलेलं ऑफिसमध्ये की ते म्हणे की तू सांगितलेल्या SIP मुळे माझे ते टूर पूर्ण झालं. मला हे सांगायचं होतं की खूप लोक सांगतात की याच्यावर हे फ्री त्याच्यावर ते फ्री, असं काय नसतं. पण तुम्ही आमच्या दोघांच्या माध्यमातून जर काही प्लॅनिंग केलं, तुमच्या पैशाला एक योग्य वळण लावलं तर तुमची फ्री टूर होण्याची शक्यता आहे. निदान काही प्रमाणात तरी तुम्हाला डिस्काउंट जे काही रिटर्न्स मिळतात इन्व्हेस्टमेंटवरती ते तुमच्या टूरचा डिस्काउंट आहे असं समजू शकतात. म्हणजे बऱ्याचदा पेपरमध्ये जाहिरात देतात की आम्ही डिस्काउंट देतो टूरमध्ये, तर तो डिस्काउंट जेव्हा देतात तर एक जशी इंग्लिशमध्ये एक सेइंग आहे, देयर इज नो फ्री लंच. सो आपण जेव्हा जाहिराती बघतो की ज्यात डिस्काउंट बरेच ऑफर केलेले असतात तर त्याच्या मागे काही ना काहीतरी त्यांनी वर्कआउट केलेलं असेल. तर नुसता डिस्काउंट बघून कोणाकडनं टूर करण्यापेक्षा आपण जर का आपलं योग्य नियोजन केलं तर आपल्याला माहिती आहे मला माझ्या इन्व्हेस्टमेंटवरती 10% रिटर्न्स मिळालेले आहेत, तर 10% माझा डिस्काउंट झालेला आहे टूर कॉस्टवर. सो आपण त्यावेळेला त्याला बघू शकतो. आणि दुसरं एक मला तसं माझ्याकडे एक फिक्स रक्कम आहे चांगलीपैकी, पण मला ती दीर्घकालीन गुंतवायची आहे. बरोबर. पण मला परतावा पण सहलीसाठी वेळोवेळी पाहिजे आहे. बरोबर. याच्यासाठी काय सुचवा तुम्ही? त्यासाठी जसं मी मगाशी म्हटलं की आपण हायब्रिड फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं. हायब्रिड फंड्स. येस. त्याच्यात त्यातनं तुम्ही एक तर दरवर्षी टूरच्या वेळेस पैसे विड्रॉ करू शकता किंवा तुम्ही त्यातनं SWPच्या माध्यमातून दर महिन्याला तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जमा राहतील आणि ते जमलेले पैसे आहेत हे टूरसाठी वापरू शकतो. छान, खूप आपली चर्चा चाललेली आहे आणि मला असं वाटतं की जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने तुम्ही म्हटलात की नवरात्र आहे, पण नवरात्राच्याच बरोबरीने जागतिक पर्यटन दिन पण येतोय 27 सप्टेंबरला आणि एक चांगल्यापैकी आपणच एक पॅकेज लोकांना देतोय असं मला त्याचं एक जाणीव होते आहे. आपण बऱ्याचदा बोललो की मी रिटायर झालो किंवा मला एवढी पेन्शन आहे, मला एवढी अमाऊंट मिळाली. याच्याबरोबर आपण एक म्हणजे मला असं विचार की तरुण वर्ग आज खूप मोठ्या प्रमाणात फिरायला लागलाय आणि जसं मी बघा बोललो त्याची उलटी बाब की पूर्वी लोक सगळ्या जबाबदाऱ्या पार करून फिरायला जायचा, आता उलट झालंय. आता लोक अगदी पहिल्या पगारापासून फिरायला जात आहेत. तर अगदी नवशिका आहे, तरुण माणूस आहे, त्याच्यासाठी काय सुचवाल तुम्ही? नक्कीच, खूप चांगला प्रश्न आहे हा. की आता कसं आलंय की लोकांची मानसिकता बदलत चालली आहे. आम्ही ज्या लोकांना प्लॅनिंग करताना सांगतो की तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करा, असं मी माझ्या एखाद्या क्लायंटच्या मुलाला जर का सांगितलं की तू आता रिटायरमेंट प्लॅन कर पहिल्या पगारापासून, तर त्याला हसायला येतं. तो म्हणतो की मला पहिले फिरायचंय, जग फिरायचंय, मला माझ्या गरजा पूर्ण करायच्यात, मग मी रिटायरमेंट बघेन. राईट. तर याच्यासाठी जेव्हा जे नवी शिके असतील किंवा नवीन जस्ट ज्यांना आता नोकरी लागलेली आहे आणि त्यांना स्टार्टिंग पासून प्लॅन करायचा आहे, मागे काही खूप जास्त एक्सपिरियन्स नाहीये किंवा खूप जास्त पैसा नाहीये, तर त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी सगळ्यात पहिले बजेटिंग व्यवस्थित केलं पाहिजे. त्यांनी प्रवासाचे बजेट्स काढले पाहिजे की स्वतःच एक बजेटिंग पाहिजे. माझ्याकडे एवढा पगार माझ्या हातात येतो, त्यातनं माझ्या एवढ्या गरजा ज्या आहेत त्यासाठी पैसा वाया जातो, त्याच्यानंतर जे किती पैसे उरतात मग त्या पैशाचं नियोजन केलं पाहिजे वेगवेगळ्या गोलसाठी. आणि त्यातनं मी एक रक्कम ठरली पाहिजे की एवढी रक्कम जी आहे ही मी दर महिन्याला प्रवासासाठी बाजूला ठेवणार आणि मग त्यातनं आपण त्याचं प्लॅनिंग करू शकतो. त्याच्यासाठी कसं आहे की ट्रॅव्हल बजेट आम्ही म्हणतो त्याला, ट्रॅव्हल बजेटिंग करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. त्याच्यात आपण त्याचे पुढचे टप्पे सोपे होतात. पण असं म्हणजे तुमच्या मनानुसार असं काही प्रवासाचा खर्चाचं एक वेगळं अकाउंट काढावं का? काढलं तर चांगलं आहे, खूप चांगली संकल्पना आहे. की आता जसं आम्ही बरेच म्हणतो लोकांना की किंवा बऱ्याच घरांमध्ये पद्धत पण असते की समजा बायको हाऊसवाईफ असेल, लोक काय करतात की पगारातनं एक अमाऊंट घर चालवायला बाजूला दिलेली असते आणि त्या अकाउंट मधनं मग पूर्ण घर खर्च चालत असतो. तसं एक प्रवासासाठी तुम्ही वेगळं अकाउंट उघडणं चांगली कल्पना आहे. किंवा जसं मी म्हटलं की एखादी SIP चालू करून टाकायची किंवा लिक्विड फंड मध्ये किंवा डेट फंड जे असतात, लो ड्युरेशन फंड, लिक्विड फंड, ह्याच्यात पैसे बाजूला साचवणं चालू करायला पाहिजे. म्हणजे तुमचा पैसा बाजूला राहतो आणि सगळ्यात महत्वाचं तो पैसा हा प्रवासासाठीच वापरला जातो. हे मला माहिती असतं की हा फोलिओ किंवा हे अकाउंट जे आहे हे मी प्रवासासाठी बाजूला केलं. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की मी ट्रॅव्हलिंगसाठी पैसे बाजूला ठेवतो आणि उद्या मला एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे त्यासाठी वापरला जातो, त्याच्याने ते होत नाही. कारण गरजा तर आपल्या चालूच असतात. आणि जसं तुम्ही म्हटले की बऱ्याचदा असं होतं की ट्रॅव्हलला आपण शेवटचं
प्राधान्य देऊन टाकतो. प्राधान्य देतो. की मला दुसरं काहीतरी घ्यायचं, ठीक आहे मी आत्ताची टूर कॅन्सल करतो, मी आता ती वस्तू घेऊन टाकतो. आता जसं जीएसटी मध्ये कट झालंय तर लोक गाड्या वगैरे जोरात विकत घेतात. एखादा माणूस म्हणाले ठीक आहे मी फिरायला नंतर जाईन, आता मी गाडी घेऊन टाकतो. काय झालं, जग इतकं बदलत चाललंय ना. आणि मी हा अनुभव घेतला की लोक सगळं करत असतात आणि खूप पैसे उरले तर फिरायला जायचं अगदी बरोबर. ठरवलं. आणि काय उडवायचं असलं, पैसे कमी पडले की सगळं पहिले सहल उडवतात. लॉस आमचाही होतो, तुमचाही होतो. कारण तुम्ही कितीही पैसा कमवला, कितीही काही झालं तर तुम्ही जोपर्यंत जग फिरून बघणार नाही तोपर्यंत तुम्ही सगळ्या दृष्टीने समृद्ध झाले असं म्हणता येणार. ते जे म्हणतात ना की कवी मोरोपंत पिंगळेंनी पण म्हटलंय की तुम्हाला चातुर्य हवा असेल, तुम्हाला जगात काहीतरी शिकायचं असेल तर तुम्हाला जग हे फिरूनच बघावं लागतं. तर तुम्ही फिरून बघितलं तर आमचं इथे उद्दिष्ट सफल होतं. आणि आपण याच्याच पुढे मी थोडं कंटिन्यू करतो. आजकाल इंटरनेटमुळे इव्हन AI मुळे काय आलंय की सगळ्या गोष्टी युट्यूब वरती लोक बघू शकतात. बरोबर. पण त्याचा नुसता व्हिडिओ बघणं आणि ती जागा तिथे जाऊन ऍक्च्युअल बघणं याच्यात खूप मोठा फरक आहे. खूप मोठा अनुभव आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. फिरून आल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या संस्कृती कळतात, तिकडे काय परिस्थिती असते, लोक तिथे कसे जगतात, काय करतात, या सगळ्या गोष्टी कळतात. तर हा अनुभव आणि तो अनुभव आपल्याला बाकी आयुष्यात पण कामाला येतो. त्यामुळे फिरून येणं तर कधी पण सगळंच युट्यूबवर तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही साधी गोष्ट घर सोडून बॅग घेऊन मुंबई एअरपोर्टवर जरी गेला, तिथून पुढचं तर सोडून दे, तेवढ्या प्रवासात पण तुम्हाला 4 गोष्टी शिकायला मिळतात. आणि ह्या बाहेर पडल्याशिवाय शिकायला मिळणार नाही. ह्या कोणी युट्यूबवर शिकवणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला घराबाहेर पडलंच पाहिजे. फिरणारा माणूस आपोआप तो असा समृद्ध होत जातो सगळ्यात बाजू. तो सांस्कृतिक दृष्ट्या असेल, शैक्षणिक दृष्ट्या असेल, त्याला नॉलेज मिळत असेल, त्याला इतिहासाचं नॉलेज असेल, हे फिरल्यानंतरच प्रॉपर मिळतं. किंवा किमान 4 चौघांमध्ये कसं उठावं, बसावं, बोलावं, एवढं तरी त्याला शिकायला नक्की मिळतं. आता याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा झाली, पण आपण आता थोड्या छोट्या छोट्या गोष्टींवरती, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला वन लाईन आन्सर त्या टाईपकडे येऊया. तर मला असं विचारायचं होतं की ग्राहकाने असं कंपाऊंडची ताकद आपल्या फायद्यासाठी कशी वापरावी? सगळ्यात सोपा मंत्र आहे, अगदी वन लाईनरच उत्तर देतो, स्टार्ट अर्ली. ओके. लवकर चालू केलं तरच कंपाऊंडिंगचा आपल्याला बेनिफिट मिळेल. आणि असंही की पूर्वी तरी कसं होतं की काही ऑफिसेसला खास टूरसाठी पैसा किंवा फंड मिळायचा किंवा बोनस मिळायचा दिवाळीला. आता ते बऱ्यापैकी बंद होत आलंय. तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या ज्या गोष्टी सांगतात तर त्याला काय पर्याय आहे? त्याला पर्याय तोच आहे की पैसे बाजूला ठेवणं. ओके. तोच पर्याय आहे. जसं मगाशी म्हटलं की ट्रॅव्हल फंड जो आहे तो बाजूला तयार करणं हाच त्याच्यावरती उपाय आहे. आणि ठीक आहे, प्रवास कुठे करायचा काय ते आम्ही सांगू, पण प्रवासाचं बजेट आखण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन कराल? हो नक्की. आम्ही प्रवासाचं बजेट आखण्यासाठी मार्गदर्शन करतो. त्यासाठी तुमचा इन्कम, एक्सपेन्सेस आणि बाकी गोल्स हा डेटा तयार असणं गरजेचं आहे. खूप अतिशय छान चर्चा झाली की बघा, पर्यटन हा प्रत्येकाचा आजकालचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. म्हणजे मला फिरायलाच आवडत नाही असा माणूस तुम्हाला चुकूनही सापडणार नाही. पण फिरायचं तर आहे, पण शेवटी याला लागतात पैसे. तर ते कसे मॅनेज करायचे, ते कसे तयार करायचे किंवा निर्माण सुद्धा कसे करायचे, पैसे निर्माण करण्याची सुद्धा आयडिया तुम्हाला या ठिकाणी राळकर सर आले, त्यांनी दिल्यात. सर खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि असंच आपल्या विचारांमधनं किंवा एकमेकाच्या अंतर्गत चर्चेमधनं पर्यटकांना नवीन नवीन काहीतरी मिळत राहावं असा आपला पर्यटनाचा आपण मंत्र देत राहूया. आणि परत पुनश्च एकदा तुम्हाला सगळ्यांना जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देतो. सर तुम्ही काय शुभेच्छा देऊ शकता? सगळ्यांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सरांनी जसं हा इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याबद्दल सरांचे आभार. आणि सगळ्यांना सांगेन नक्कीच जग फिरा, जग खूप सुंदर आहे. आणि आजकाल मोबाईल्समुळे खूप प्रॉब्लेम होतोय. लोक सगळे त्या मोबाईलमध्ये बसलेले असतात. मॅक्झिमम ठिकाणी जर का तुम्ही बघाल तर मोबाईल स्क्रीन थोडीशी बाजूला ठेवून ऍक्च्युअल जग बघितलं पाहिजे.